नमस्कार, मी मधुरा. आरोग्यविषयक कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आपल्या निरोगी आयुष्याची किल्ली ही आपल्याच हातात असते. योग्य आहार, विहार, त्याचबरोबर योग्य डॉक्टरांचा सल्ला हा आज सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे. तुमच्या ह्याच आरोग्यविषयक समस्येचं निराकरण करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत तज्ज्ञ डॉक्टर. आणि आज आपण चर्चा करणार आहोत मोतीबिंदूची कारणं, लक्षणं आणि उपाय या विषयावर. आणि ह्या विषयावरती चर्चा करण्यासाठी आणि मार्गदर्शन आपल्याला करणार आहेत या विषयातील नेत्रतज्ञ डॉक्टर संतोष भिडे आणि डॉक्टर विवेक मोतेवार. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी दोन्ही डॉक्टरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर संतोष भिडे यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर भिडे यांनी 1990 मध्ये बीजे मेडिकल कॉलेज पुणे येथून MBBS आणि MS शिक्षण पूर्ण केलं. 1992 पासून त्यांनी आपल्या प्रॅक्टिसला सुरुवात केली. त्याचबरोबर मोतीबिंदू शस्त्रक्रियेतील ते तज्ज्ञ आहेत आणि सध्या ते महाराष्ट्र ऑप्थोमॉलॉजिकल सोसायटीचे अध्यक्ष देखील आहेत. गेल्या 31 वर्षांपासून ते नेत्रतज्ञ म्हणून कार्यरत आहेत. विविध नेत्र शिबिरांचं त्यांनी आयोजन करून आपला मोलाचा सहभाग त्या ठिकाणी नोंदवलेला आहे. तसंच केनियातील नेत्र शिबिरातही त्यांनी आपला सहभाग नोंदवलाय. त्याचबरोबर ऑर्बिस इंटरनॅशनलसाठी स्वयंसेवक फॅकल्टी आणि फ्लाइंग आय हॉस्पिटल ह्याच्यासाठी देखील घानामध्ये त्यांनी शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. तसंच कैरो इथे इजिप्त आणि बार्सिलोना इथे आमंत्रित त्यांना करण्यात आलं होतं. तसंच पुणे ऑप्थोमॉलॉजिकल सोसायटीचे ते माजी अध्यक्ष देखील राहिलेले आहेत. पुण्यातील भिडे क्लिनिक इथे ते आपली रुग्णसेवा तर देतातच, पण त्याचबरोबर रुबी हॉल क्लिनिक पुणे इथे ते वरिष्ठ सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. तर डॉक्टर विवेक मोतेवार हे नेत्रतज्ञ असून गेल्या 18 वर्षांपासून ते मोतेवार नेत्रालय नांदेड इथे कार्यरत आहेत आणि सध्या ते महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेचे कोषाध्यक्ष आहेत. त्यांनी आपलं पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण हे सायन हॉस्पिटलमधून पूर्ण केलं आणि त्यानंतर त्यांनी चेन्नई येथील विश्वविख्यात शंकर नेत्रालय इथून फेको शस्त्रक्रिया म्हणजेच बीन टाक्याच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेचं अत्याधुनिक तंत्रज्ञान यामध्ये फेलोशिप प्राप्त करून विशेष प्रशिक्षण घेतलं. तर मदुराईच्या अरविंद आय हॉस्पिटलमधून त्यांनी डायबिटिक रेटिनोपॅथी आणि रेटिनल लेझरची विशेष फेलोशिप घेतली. डॉक्टर विवेक मोतेवार यांचं आंतरराष्ट्रीय नेत्र परिषदेने युरोपमधील बेल्जियम ह्या प्रगत देशामध्ये बुबुळ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आणि लेझरचे विशेष प्रशिक्षण घेतल्याबद्दल गौरव देखील केलाय. डॉक्टरांनी आतापर्यंत 40,000पेक्षाही अधिक डोळ्यांच्या विविध शस्त्रक्रिया यशस्वी केलेल्या आहेत. डॉक्टर विवेक मोतेवार यांना फेको शस्त्रक्रिया, काचबिंदू शस्त्रक्रिया, डायबिटिक रेटिनोपॅथीचा उपचार आणि डोळ्यांची लेझर सर्जरीचा विशेष असा अनुभव आहे. चला तर आज आपण मोतीबिंदूची कारणं, उपाय या विषयावरती दोन्ही नेत्रतज्ञांशी अधिक चर्चा करूयात आणि जाणून घेऊयात मोतीबिंदूबद्दल अधिक माहिती. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि सगळ्यात पहिला प्रश्न डॉक्टर भिडे तुम्हाला विचारायचा आहे, मोतीबिंदू म्हणजे नेमकं काय आणि तो कसा होतो? आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपला डोळा जो आहे त्याची रचना ही साधारण कॅमेरासारखी असते. तर ह्या कॅमेरामधलं जे लेन्स असतं तसंच लेन्स आपल्या डोळ्यामध्ये सुद्धा असतं. ते जसं आपलं वय वाढतं तसं ते त्याच्यामधले जी प्रथिनं असतात म्हणजे प्रोटीन जी असतात ती वयोमानानुसार डिनेचर होत जातात. म्हणजे त्या प्रथिनांमध्ये काही चेंजेस होत जातात. तर हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे मोतीबिंदू होण्याचं. त्याच्या खालोखाल काही रुग्णांना काही इतर आजार असू शकतात. जसं की एखाद्या रुग्णाला जर डायबिटीस असेल तर मधुमेहाच्या रुग्णांमध्ये मोतीबिंदू होण्याचं प्रमाण हे जास्ती असतं. आणि जर मधुमेहानी रुग्णांनी जर आपल्या रक्तातली साखर ही नियंत्रणात ठेवली नाही तर अशा रुग्णांमध्ये ते कमी वयामध्ये आणि लवकर होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे काही रुग्णांना आर्थरायटिस किंवा काही कनेक्टिव्ह टिश्यू डिसऑर्डर्स ज्याला आम्ही म्हणतो असे आजार असू शकतात की ज्या आजारांच्यासाठी ह्या रुग्णांना स्टिरॉइड्स ही घ्यायला लागतात. आणि ही स्टिरॉइडची उपचार पद्धती ही आयुष्यभर घ्यायला लागू शकते कारण की ती औषधं ही लाईफ सेव्हिंग असतात त्यांना. तर ही स्टिरॉइड ही औषधं ही जशी चांगली आहे तशी त्याचा एखादा साईड इफेक्ट म्हणून अशा रुग्णांना स्टिरॉइड इंड्युस्ड कॅटरॅक्ट ज्याला आम्ही म्हणतो ते मोतीबिंदू होण्याची शक्यता असते. डोळ्यामध्ये एक युव्हियायटिस नावाचा जो आजार आहे की ज्याच्यामध्ये डोळ्यामध्ये स्टिरॉइडचे ड्रॉप्स घालणं आवश्यक असतं, अशा रुग्णांना सुद्धा मोतीबिंदू होऊ शकतो. सर्वात महत्त्वाचं कारण, बरेचदा काही रुग्ण हे स्वतः आपणहून जाऊन केमिस्टकडनं स्टिरॉइडची औषधं घेऊन स्वतःच्या डोळ्यात घालत असतात. आणि अशा रुग्णांनी जर अशी औषधं खूप कालावधीसाठी जर घातली तर अशा रुग्णांना सुद्धा
स्वतः स्टिरॉइड ड्रॉप्स आपल्या डोळ्यात घातल्यामुळे सुद्धा मोतीबिंदू होऊ शकतो. त्यामुळे बापरे. कृपया असं कोणी करू नये. बरोबर. आणखीन काही तऱ्हेच्या जेनेटिक आजारांच्या मध्ये इव्हन नवजात अर्भकाला सुद्धा मोतीबिंदू होण्याची शक्यता असते. म्हणजे मुख्यत्वे जरी मोतीबिंदूचा आजार खूप मोठ्या वयाच्या रुग्णांना होत असला तरी तो नवजात अर्भकापासनं कुठल्याही वयामध्ये होऊ शकतो. बरं. त्याचप्रमाणे लहान मुलांमध्ये खेळताना लागणाऱ्या होणाऱ्या इजा किंवा काम करताना होणाऱ्या इजा, ज्याला आम्ही ट्रॉमॅटिक कॅटरॅक्ट असं म्हणतो, हे सुद्धा एक मोतीबिंदू होण्याचं अजून एक प्रमुख कारण आहे. बरोबर. अर्थात ही सगळी कारणं झाली, मात्र एकूणच मोतीबिंदू झालाय याची काही लक्षणं असतात का? मग ती लक्षणं कोणती आहेत डॉक्टर, काय सांगाल? मोतीबिंदूमुळे हळूहळू दृष्टी कमी होते. बरोबर. कधी कधी चष्म्याचा नंबर वारंवार बदलतो. कधी कधी रुग्णांना डोळ्याचा लेन्स पांढरा सफेद झाल्यामुळे रात्रीची दृष्टी कमी होते. म्हणजे प्रकाशाभोवती वलय दिसणे, एका लाईटचे 2 लाईट दिसणे, कधी कधी ड्रायव्हिंगला त्रास होणे, अशी सुरुवातीच्या अवस्थेत लक्षणं असतात. काही रुग्णांची सुरुवातीच्या अवस्थेत दूरची दृष्टी कमी होते, मात्र जवळची दृष्टी चांगली, ज्याला मायोपिया म्हणतो आपण, कॅटरॅक्ट इंड्यूस मायोपिया. म्हणजे अक्षरशः काही रुग्ण असे येतात की आम्हाला पूर्वी तर जवळचं वाचण्यासाठी चष्मा होता, जो वयाप्रमाणे आपल्याला 40 नंतर लागतो, +2 +2.5 नंबर चष्मा वापरत असणारे रुग्ण खुश होऊन जवळचं डॉक्टरांना सांगतात की मला आता जवळचं बगर चष्म्याचं वाचता येते. कदाचित त्यांना असं वाटतं की त्यांनी कुठला रिसेंटली आता काही व्यायाम सुरू केलेला आहे, काही योगा सुरू केला आहे, किंवा काही बाबांनी दिलेले काही ड्रॉप्स टाकलेले असतील, त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की आपला दृष्टी सुधारते. पण ते दृष्टी सुधारण्याचं लक्षण नसतं, ते मोतीबिंदूचं लक्षण असतं. असे रुग्ण जेव्हा आमच्याकडे दवाखान्यात येतात तेव्हा त्यांना आम्ही डिटेक्ट करतो की त्यांना मोतीबिंदू आहे. तर सुरुवातीच्या काळात जरी हळूहळू दृष्टी कमी झाली, शेवटच्या स्टेजला मात्र पूर्ण दृष्टी जाते. बरं. हेच म्हणजे महत्त्वाचं हे लक्षण आहे. महत्वाचं लक्षण आहे. अर्थातच हे सगळी लक्षणं दिसायला लागल्यानंतर नेत्रतज्ञांचा सल्ला घेतला जातो. मात्र साधारणपणे ह्याच्यावरती कॅटरॅक्ट सर्जरी सगळ्यांनाच माहिती आहे, आता तेवढी परिचित आहेच, पण मग ह्या व्यतिरिक्त काही उपचार आहेत का आणि त्याबद्दल काय सांगाल? आता एखाद्या रुग्णाला जर मोतीबिंदू आहे असं जेव्हा आम्ही सांगतो त्याला सर्वप्रथम त्यांना असं वाटतं, ते घाबरून जातात की आता आपल्याला ऑपरेशनच करायला लागेल. परंतु ते मोतीबिंदू कुठल्या स्टेजमध्ये आहे त्याच्यानुसार त्याच्यावरती वेगवेगळ्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत. जर मोतीबिंदूची सुरुवात असेल तर सर्वप्रथम तुमच्या चष्म्याचा नंबर बदलून सुद्धा तुम्हाला काही काळासाठी चांगली दृष्टी मिळू शकते. ती दृष्टी ज्या वेळेला तुमची कमी होईल त्यावेळेला परत तपासणी करून जर मोतीबिंदू वाढलेला असेल तर त्याची शस्त्रक्रिया करता येऊ शकते. बरं. तर मुख्यत्वे मोतीबिंदू जसं स्टेजमध्ये असतं त्यानुसारच आपण त्याला ट्रीटमेंट देतो. बरं. आणि पूर्वीच्या काळी एक असा समज होता की मोतीबिंदू पूर्ण पिकल्याशिवाय शस्त्रक्रिया करू नये. परंतु सध्याच्या आधुनिक जगामध्ये ज्या आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहेत, जी काही आधुनिक उपकरणं आलेली आहेत, त्यामुळे मोतीबिंदू पूर्ण पिकेपर्यंत थांबण्याची बिलकुल आवश्यकता नसते. ज्या वेळेला त्या रुग्णाला त्याच्या रोजच्या दैनंदिन कामामध्ये अडथळा निर्माण होतो अशा कुठल्याही स्टेजमध्ये आपण मोतीबिंदूची शस्त्रक्रिया अतिशय निर्धोकपणे आणि सुरक्षितपणे आपल्याला करता येऊ शकते. बरोबर. अर्थात आत्ता फार तुम्ही महत्त्वाचा मुद्दा सांगितला. ह्यालाच जोडून मला तुम्हाला प्रश्न विचारायचे डॉक्टर मोतेवार, की मोतीबिंदू शस्त्रक्रिया आहेत, मात्र ह्याचे काही प्रकार आहेत का या शस्त्रक्रियेचे? मग ते कोणते आहेत? गेल्या 40 वर्षात मोतीबिंदू शस्त्रक्रियेमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. पूर्वी जी शस्त्रक्रिया 10 ते 12 मिलिमीटर इन्सिजन घेऊन साधारणतः 6 ते 8 टाके डोळ्यावर दिले जायचे, ती आता शस्त्रक्रिया 99% केसेसमध्ये बिना टाक्याची केली जाते. त्यानंतर हाताने बिना टाकी शस्त्रक्रिया आली, ज्यात आपण 6 ते 7 मिलिमीटर डोळ्यावर काप घेत होतो, ज्याला आम्ही इन्सिजन असं म्हणतो. तर त्यानंतर ती पण बिना टाकी शस्त्रक्रिया सुरू झालेली आहे. पण त्याच्या पुढे आता जी सगळ्यात आधुनिक म्हणजे फेको शस्त्रक्रिया, जी साधारणतः 2 ते 3 मिलिमीटर डोळ्यात काप घेऊन जी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली जाऊ शकते. तर ज्या पूर्वीच्या काळी ज्या शस्त्रक्रिया केल्या जायच्या, ज्याच्यात काप मोठा होता, त्यावेळी थोडं डोळ्यात इन्फेक्शनचं प्रमाण जास्त होतं, डोळ्यात कचकच करणे, डोळे लाल होणे, किंवा 1.5 महिना काळजी घ्यावी लागायची, दृष्टी स्थिरावण्यास 1.5 महिना लागायचा. ती आता आधुनिक शस्त्रक्रियेमुळे त्या गोष्टी राहिलेल्या नाही आहेत. आधुनिक शस्त्रक्रिया जी आपण फेको सर्जरी म्हणतो, त्याच्यात सुद्धा आता मायक्रो इन्सिजन फेको सर्जरी किंवा MIC मायक्रो इन्सिजन कॅटरॅक्ट सर्जरी असं म्हणतो त्याला, ती अवघ्या 2.2 मिलिमीटर इन्सिजन मधून
केली जाते. बरं. व त्या एक फेको मशीन असते ज्याला अल्ट्रासोनिक वेव्ज असतात. तर फेको मशीनचा प्रोब आत डोळ्यात घालून 2.2 मिलिमीटर इन्सिजन मधून डोळ्यात आत घालून त्या मोतीबिंदूचा अल्ट्रासोनिक वेव्हच्या द्वारे चुरा केला जातो व तो त्याच मशीनद्वारे शोषून घेतला जातो व त्या जागी फोल्डेबल लेन्स टाकला जातो. लेन्सचा साधारणतः परीघ 12 मीटरचा असतो, पण आता ती लेन्स घडी करून घालण्याची व्यवस्था आल्यामुळे 12 मीटरचा लेन्स आपण 2.2 मीटरच्या कापमधून आत घालतो. त्यामुळे ही सर्जरी आता इतकी सोपी झाली आहे रुग्णांसाठी की त्यात कुठलीही टाके द्यायची गरज पडत नाही. आता तर आम्ही आजकाल बऱ्याच रुग्णांना फक्त डोळ्यात भूल देण्याचे ड्रॉप टाकतो, म्हणजे भूल देण्याचं इंजेक्शन द्यायची गरज नाही, काळा चष्मा वापरायची गरज नाही किंवा महिनाभर घरी राहायची गरज नाही. दृष्टी आता ही जी मायक्रो इन्सिजन फेको सर्जरी आहे त्यात रुग्ण अगदी पहिल्या किंवा दुसऱ्या दिवसापासून दैनंदिन व्यवहार सुरू करू शकतो, मॉर्निंग वॉक करू शकतो, नॉर्मल डाएट घेऊ शकतो, लाईट एक्सरसाइज करू शकतो व 8-10 दिवसात रुग्ण ड्युटीवर पण जॉईन होऊ शकतो. म्हणजे नवीन तंत्रज्ञानामुळे इतका बदल झालेला आहे अर्थात. पण ह्या लेन्स बद्दल आता उल्लेख केला डॉक्टरांनी, मग ह्या लेन्सचे बरेच प्रकार आपल्याला बघायला मिळतात. मग थोडंसं त्याबद्दल लोकांमध्ये अनेक प्रश्न असतात. म्हणजे जेव्हा तुमच्याकडे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी पेशंट येतात, मग तेव्हा लेन्सचा नेमकं काय रोल असतो, लेन्स कुठली वापरावी, कशी वापरावी, त्याबद्दल काय सांगाल? आत्ताच सांगितलं की विज्ञानाच्या प्रगतीमुळे मोतीबिंदू शस्त्रक्रियेमध्ये अतिशय सुधारणा झालेली आहे. बरोबर. आणि मोतीबिंदू ही अतिशय सूक्ष्म छेदामधून केली जाते. त्यामुळे ज्या लेन्सेस पूर्वी असायच्या त्या बिनघडीच्या लेन्सेस असायच्या. बरं. तर आता त्याची जागा ही घडीच्या लेन्सेसनी घेतलेली आहे. परंतु काही रुग्णांमध्ये जर आवश्यकता असेल तर बिनघडीची लेन्स सुद्धा आम्ही घालून उत्तम रिझल्ट देऊ शकतो. क्या बात आहे. आता लेन्समध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर मोनोफोकल लेन्सेस, मल्टीफोकल लेन्सेस, एक्सटेंडेड डेप्थ फोकल लेन्सेस, ट्रायफोकल लेन्सेस आणि टोरिक लेन्सेस असे वेगवेगळे प्रकार आहेत. आता मोनोफोकल हे नावच असं आहे की ज्याच्यामध्ये ती लेन्स ही एका फोकल लेन्ससाठी फिक्स असते. बरोबर. ही लेन्स घातली की त्या रुग्णाला जी फोकल लेंथ आपण ठरवू, म्हणजे दूरची दृष्टी चांगली येण्यासाठी जर घातली तर तशा रुग्णाला जवळचा थोडासा नंबर लागू शकतो, किंवा जर आपण जवळच्यासाठी ती लेन्स घातली तर लांबचा थोडासा नंबर लागू शकतो. प्रत्येक रुग्णाच्या दैनंदिन कामाच्या आणि त्याच्या गरजेनुसार कुठली लेन्स घालायची हे त्या रुग्णाशी चर्चा करून आपल्याला ठरवता येऊ शकतं. बरोबर. रुग्णाला असं वाटतं की मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली म्हणजे मला बिलकुल चष्मा लागला नाही पाहिजे, परंतु कुठल्या स्वरूपाचं लेन्स घातलेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला ऑपरेशन नंतर चष्मा लागेल की नाही हे ठरेल. जरी रुग्णांनी मल्टीफोकल किंवा एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकसचं लेन्स किंवा ट्रायफोकल लेन्स जरी घातलं तरी बऱ्याचदा असे रुग्ण येऊन म्हणतात की मला या औषधाच्या बाटलीवरचं एकदम बारीक आहे ते वाचता येत नाही. प्रत्येक लेन्सला हे ठराविक लिमिटेशन आहे. त्यामुळे आपण ज्या वेळेला रुग्णाला ट्रायफोकल किंवा मल्टीफोकल लेन्स घालतो त्यावेळेला त्या रुग्णाला चष्म्यापासून साधारण 90 ते 95% मुक्ती मिळेल, परंतु 4 ते 5% वेळेला त्याला चष्मा हा वापरायला लागू शकेल याची त्या रुग्णाला पूर्णपणे कल्पना असावी. एखाद्या रुग्णाला जर मोनोफोकल लेन्स घातलं तर त्याला 80 ते 85% वेळेला चष्मा लागणार नाही, परंतु थोडंसं जवळचं काम करताना आणि थोडंसं लांबचं काम करताना चष्मा हा वापरायला लागू शकतो. आता कित्येक रुग्णांना सिलेंड्रिकल नंबर असतो. बऱ्याच जणांना माहिती असतं की माझा चष्म्याचा नंबर सिलेंड्रिकल आहे. हा जर नंबर जास्ती सिलेंड्रिकल असेल तर अशा रुग्णाला अधिक सुस्पष्ट दिसावं यासाठी म्हणून टोरिक लेन्सेस ह्या उपलब्ध असतात. आणि हे टोरिक लेन्सेस जर घातल्या तर आपण त्या रुग्णाचा चष्म्याचा नंबर म्हणजे जो सिलेंड्रिकल नंबर आहे तो सुद्धा बऱ्याचशा प्रमाणात, म्हणजे मी कधीच कुठल्या बाबतीत 100% म्हणणार नाही, कारण की वैद्यकीय क्षेत्रामध्ये कुठलीही गोष्ट ही 100% नसते, परंतु जवळपास 100% वेळेला आपण त्याचा सिलेंड्रिकल नंबर सुद्धा घालवू शकतो. लेन्सच्या मटेरियलमध्ये सुद्धा खूप सुधारणा झालेली आहे. पूर्वीचे जे PMMA असायची, सिलिकॉन लेन्सेस असायची, त्याची जागा आता ॲक्रिलिक लेन्सेसने घेतलेली आहे. हायड्रोफिलिक ॲक्रिलिक लेन्सेस असतात, हायड्रोफोबिक ॲक्रिलिक लेन्सेस असतात, आणि प्रत्येक लेन्सचा काहीतरी फायदा असतो. तो फायदा ऑपरेशनच्या आधी ऑपरेशन करणारा जो नेत्रतज्ञ आहे किंवा जो सर्जन आहे तो रुग्णाला समजावून सांगतो आणि त्यानुसार लेन्सेस या पेशंट
सिलेक्ट करू शकतात. डॉक्टर, आत्ता लेन्सबद्दल तर झालं, मात्र जेव्हा मधुमेही पेशंटला जसं म्हणालात तसं की साधारणपणे डोळ्यांवरती कुठेतरी ताण यायला सुरुवात होते आणि त्यांना मोतीबिंदू होतो, मग अशा वेळेस त्यांची मोतीबिंदूची जेव्हा शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते तेव्हा त्यांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे? मधुमेही रुग्णांना रक्ताची साखर नियंत्रित ठेवणं जरुरी आहे. रक्ताची साखर जर नियंत्रित नसेल तर मधुमेही रुग्णांना डोळ्याचं इन्फेक्शन व्हायचा, ऑपरेशननंतर डोळ्याचं इन्फेक्शन व्हायचा जास्तीत जास्त संभव असतो. तसेच मधुमेह रुग्णांना मोतीबिंदू व्यतिरिक्त सुद्धा दृष्टीच्या पटलावर म्हणजे रेटिनावर काही सूज असण्याची किंवा रेटिनावर रक्तस्राव होण्याची शक्यता असते, ज्याला आपण डायबेटिक रेटिनोपॅथी असं म्हणतो. तर ज्या रुग्णांना डायबेटिक रेटिनोपॅथी आहे त्या रुग्णांना मोतीबिंदू ऑपरेशनपूर्वी आपल्याला रेटिनाचा विलाज करावा लागतो, लेसर उपचार किंवा डोळ्यात इंजेक्शन घालून आपण उपचार करतो व त्यानंतरच मोतीबिंदूचं ऑपरेशन करावं लागतं. मधुमेही रुग्णांनी शक्यतो लहानात लहान जखम करून म्हणजे मायक्रो इन्सिजन कॅटरॅक्ट सर्जरी केलेली केव्हाही उत्तम व तसेच त्यांना ऑपरेशनच्या पूर्वी तर शुगर कंट्रोल करावंच लागते, पण ऑपरेशन नंतर सुद्धा त्यांनी रक्तातील साखर नियमितपणे नियंत्रित करणे आवश्यक असते. ज्या रुग्णांनी रक्ताची साखर नियंत्रित ठेवली व ज्या रुग्णांना डायबेटिक रेटिनोपॅथी हा आजार ऑपरेशनपूर्वी नाही त्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया ही नॉर्मल व्यक्ती इतकीच साधारण व्यवस्थित होऊ शकते. पण मग डॉक्टर, जेव्हा आपण ही शस्त्रक्रिया करतो तेव्हा साधारणपणे काय काळजी घेणे आवश्यक आहे, त्याचबरोबर काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात का अशा या कंडिशन्समध्ये, त्याबद्दल काय सांगाल? आता मी 2 गोष्टी सांगू इच्छितो. मधुमेही रुग्णांमध्ये त्यांनी आपल्या डोळ्याची नियमितपणे मागचा जो दृष्टीपटल असतो किंवा ज्याला आम्ही रेटिना म्हणतो त्याची तपासणी करणं हे अतिशय आवश्यक आहे. तसंच कित्येक वेळेला मधुमेही रुग्णांना मागच्या नेत्रपटलाला सूज सुद्धा येऊ शकते आणि अत्याधुनिक काही यंत्र उपलब्ध आहेत ज्याला आम्ही ओसीटी म्हणतो की ज्याच्यामध्ये आम्ही मागचं जे दृष्टीपटल आहे रेटिना त्याची तपासणी करून त्याला कुठे सूज आहे का हे बघून डोळ्याच्या आतमध्ये अँटी व्हेजेफ नावाचं इंजेक्शन सुद्धा देऊ शकतो की जेणेकरून त्याच्या दृष्टीमध्ये सुधारणा होऊ शकेल. हे एक गोष्ट झाली. दुसरी म्हणजे एखाद्या रुग्णाला मोतीबिंदू शिवाय जर वेगळा काही आजार असेल, जसं की एखाद्या रुग्णाला जर काचबिंदू असेल तर त्या रुग्णाने काचबिंदूची जी ट्रीटमेंट आहे किंवा जो उपचार चालू आहे तो मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यानंतर सुद्धा कायम ठेवणं आणि त्याची कायम तपासणी करणं हे अतिशय आवश्यक आहे. कित्येक रुग्णांमध्ये असा गैरसमज आहे की माझी मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली म्हणजे माझा काचबिंदूही बरा झाला, तर असं नसतं. त्यामुळे त्यांनी जरी मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी झाली तरी सुद्धा नियमितपणे डोळ्याच्या डॉक्टरांच्याकडे जाऊन नियमित तपासणी करून घेणं गरजेचं आहे. सध्याच्या आधुनिक जी उपचार पद्धती आवश्यक आहे त्यामुळे कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता ही बरीच कमी झालेली आहे. परंतु काही स्वरूपात काही प्रमाणात कॉम्प्लिकेशन्स ही होऊ शकतात. कुठलीही शस्त्रक्रिया ही 100% कॉम्प्लिकेशन्स विरहित असते. शरीरातली कुठलीही शस्त्रक्रिया ही 100% कॉम्प्लिकेशन्स विरहित नसते. बरोबर. आपण साधा रस्ता ओलांडताना सुद्धा आपल्याला अपघात होऊ शकतो. बरोबर. तसंच ऑपरेशनच्या वेळेला काही घडू शकतं, परंतु ऑपरेशन करणारे डॉक्टर हे त्याची पूर्णपणे काळजी घेऊन ऑपरेशन करत असतात. बरोबर. डोळ्याचं जे पुढचं बुबुळ आहे ज्याला कॉर्निया म्हणतो त्याला सूज येऊ शकतो. डोळ्याला जसं डॉक्टर मोतेवारांनी सांगितलं तसं डायबेटिक पेशंटमध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्ती असू शकते किंवा काचबिंदूमध्ये सुद्धा दृष्टी कमी होण्याची शक्यता ही जास्ती असू शकते. बरोबर. परंतु सुरक्षितपणे जर चांगल्या यंत्राद्वारे शस्त्रक्रिया केली गेली तर निश्चितच चांगले रिझल्ट्स हे पेशंटला मिळू शकतात. बरोबर. मात्र लहान मुलांमध्ये देखील मोतीबिंदू आढळतोय, मग अशा वेळी ह्या लहान मुलांवरती नेमके काय उपचार आपण करू शकतो, त्याबद्दल काय सांगाल? आपल्याला लहान मुलाबद्दल समजून घ्यावं लागेल की लहान मुलांचं जे डोळे आहेत ते किंवा त्यांचं जे वय आहे हे दृष्टी विकसित होण्याचं वय आहे. म्हणजे ज्यांना लवकर मोतीबिंदू झाला किंवा ज्यांना जन्मल्या मोतीबिंदू झाला त्यांची काळजी अधिक घेणे जरुरी आहे व त्यांचं ऑपरेशन लवकर करून घेणे जर आहे. जर अशा बालकांना आपण मोठे होऊ देईपर्यंत थांबलो किंवा काही कारणासाठी त्यांना ऑपरेशनला उशीर झाला तर नंतरच्या काळात ऑपरेशन करून सुद्धा त्यांना दृष्टी प्राप्त होणं शक्य नसतं, कारण त्यांना दृष्टी विकसितच झालेली नसते. म्हणून आपल्याला लहान मुलांची जास्त काळजी घेणं जरुरी आहे. आपल्या जनमानसात असा गैरसमज आहे की मूल लहान आहे, जन्मल्यावर ऑपरेशन सक्सेस होणार नाही किंवा करू नये, मोठं झाल्यावर सोपं जाईल, हा एकदम मी तर सांगेल की पूर्णतः गैरसमज आहे. आणि वैद्यकीय शास्त्राने एवढी प्रगती केली की आज तुम्ही डॉक्टरांवर विश्वास ठेवून डॉक्टरांनी सांगितलं ते ऑपरेशन योग्य वेळी जर केलं तर त्याला त्याचं पुढचं आयुष्य तो व्यवस्थित नॉर्मल व्यक्तीसारखं
जगू शकतो. बरोबर. हा, यात अजून 2 मुद्दे आहेत की जर वयाच्या पहिल्या 2 वर्षापूर्वी जर मोतीबिंदू ऑपरेशन करायची गरज पडली तर पहिल्या 2 वर्षात आपण फक्त डोळ्यातला मोतीबिंदू काढून घेतो, पण कृत्रिम भिंग टाकत नाही, कारण डोळ्याचा आकार वाढता असतो, बाळाचं वय वाढतं असतं. मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर त्या डोळ्याची साईज वाढते व त्याच्या लेन्सचं पॉवर पण चेंज होत राहते. म्हणून आपण साधारणतः पहिल्या 2 वर्षात जर ऑपरेशन केलं तर फक्त मोतीबिंदू काढतो. मग पहिले 2 वर्ष बाळाला आपल्याला जाड भिंगाचा चष्मा देणे किंवा काही विशिष्ट प्रकारचे कॉन्टॅक्ट लेन्स वापरणे हे प्रकार करावे लागतात, जेणेकरून त्याची दृष्टी व्यवस्थित वाढेल. साधारणतः 2-3 वर्षाचं बाळ झाल्यानंतर आपण त्या बाळाला लेन्स इम्प्लांट करतो, म्हणजे परत सेकंड सर्जरी करावी लागते. ही सर्जरीमध्ये जो लेन्स टाकतो, जसं बाळाचं वय वाढतं तसं तर सुद्धा हळूहळू लेन्सची पॉवर परत बदलू शकते. म्हणून मग वयाच्या 15व्या-18व्या वर्षी परत त्या लेन्सवर एक पिगीबॅक लेन्स म्हणून अजून एक लेन्स टाकू शकतो, किंवा आहे ती लेन्स काढून दुसऱ्या पॉवरची लेन्स टाकू शकतो. पण ह्या प्रक्रियेतून गेल्यावर बाळ आपलं सामान्यपणे जगू शकतं. आणि जर ही प्रक्रिया माहिती नसल्यामुळं या बाबतीत गैरसमज असल्यामुळं आम्ही बघतो की बरेच बालक हे अंध राहतात. मला वाटतं की विज्ञानानं केलेल्या प्रगतीचा फायदा घ्यावा व आपल्या बाळाचा जर मोतीबिंदू असेल तर वेळीच उपचार करून घ्यावा. आणि जर तुम्ही वेळेत उपचार केला तर त्याचं शैक्षणिक आयुष्य पण चांगलं राहील आणि तो नॉर्मल माणसासारखी प्रगती करेल. अगदी. खरं तर वेळ संपलेली आहे, मात्र एक शेवटचा आणि जाता आता प्रेक्षकांना तुम्ही याबाबत काय सल्ला द्याल? प्रेक्षकांना सल्ला म्हणजे मोतीबिंदू शस्त्रक्रियेविषयी जे गैरसमज आहेत ते त्यांनी डोक्यातनं जरूर काढून टाकावेत. बरोबर. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ही कुठल्याही स्टेजमध्ये करता येऊ शकते आणि ती तितकीच सुरक्षित असते. अत्याधुनिक पद्धती, ज्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत आणि जी अत्याधुनिक लेन्सेस उपलब्ध आहेत, त्यामुळे सर्व रुग्णांना निरोगी दृष्टी ही निश्चितच मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर मिळू शकेल. डॉक्टर मोतेवार, मी शस्त्रक्रियेचा पार्ट आणि उपचाराचा पार्ट भिडे सरांनी सांगितलेलाच आहे. मी सांगेल की योग्य आहार, नियमितपणे व्यायाम व 7 तास शांत झोप ही निरोगी आयुष्यासाठी त्रिसूत्री आहे. जर ही त्रिसूत्री पाळली तर कदाचित तुम्हाला मोतीबिंदू उशिरा होईल किंवा मोतीबिंदू झाला तर लवकर वाढणार नाही व तुमचे आयुष्य निरोगी राहील. खूप छान माहिती. खरं तर मोतीबिंदू विषय आणि आधुनिक तंत्रज्ञान ह्या शस्त्रक्रियेमध्ये काय आले ह्याबद्दल तुम्ही दोघांनी दिली. तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. मनपूर्वक आभार. धन्यवाद. आणि यानंतर ह्या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम आरोग्यविषयक सल्ला.